नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कसारा घाटाची एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचे काळी झेलवल्या वाचून राहणार नाही. चला तर आपण कथा काय आहे ती नक्की पाहूया. ही कथा आहे एका ट्रक ड्रायव्हरच्या सत्य अनुभवाची. कसारा घाट. नाशिक आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या हायवेवरती आहे हा कसारा घाट. घाटाचे वर्णन करायचे झाले तर एका बाजूस घनदाट जंगल असलेली झाडी आणि दुसऱ्या बाजूमध्ये डोंगराच्या कडेने जाणारा हायवे. कसारा घाट हा जितका थंडी आणि पावसाळ्यात पडणाऱ्या धुक्यासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो प्रसिद्ध आहे भूतांच्या अनुभवांसाठी आणि रोज रोज घडत असणाऱ्या भीषण अपघातांसाठी. माझ्या गावाकडे जाण्यासाठी सुद्धा आम्हाला हाच कसारा घाट लागतो. कसारा ते राजूर आम्हाला जीपने जावे लागते. तशी बसही असते परंतु खूप उशिरा असते आणि 1 ते 2च ठराविक बसेस त्या रूटने जात असतात. तेथील जीप ड्रायव्हर तर 3 सीटांच्या जागेवरती 5 सीटं बसून घेतात आणि त्यामुळे 2 तासाचा हा रस्ता खूप गर्दीने दाटून जातो. 5 सीटे बसवल्यामुळे बसण्यास दाटी होते, त्यामुळे बसण्याससुद्धा व्यवस्थित जमत नाही. परंतु ज्यावेळेस मी गावाला जातो त्यावेळेस कसारा घाटाचे दृश्य पाहता पाहता होटांवरती अचानक एक स्मित हास्य येते. ते निसर्गरम्य वातावरण पाहून मनाला खूप छान वाटते आणि मन काही वेळासाठी ती प्रवाशांची गर्दी विसरून जाते आणि घाटामधील धुके झाडे पाहून मन अगदी रमून जाते. परंतु हे सगळं काही काळानंतर चेहऱ्यावरती हास्य अचानक भीतीची जागा घेते, कारण रस्त्यावर कोठे ना कोठेतरी ट्रक, जीप, बस यांसारख्या मोठ्या मोठ्या वाहनांचा भीषण अपघात झाल्याचे पाहायला मिळते आणि मनामध्ये मग ते सुंदर दृश्य नसून भीतीची जागा भरते. आजची भयकथा ही अशाच एका ट्रक ड्रायव्हरच्या अनुभवाची आहे, ज्यांचे नाव संजय पाटील असे आहे. संजय पाटील ॲमेझॉनच्या एका वेअरहाऊसमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम करत होते. तिथेच मीही काम करतो आणि त्याचमुळे संजय पाटलांनी त्यांच्यासोबत झालेली घटना मला सांगितली होती. त्यांची 32 फुटाची ट्रक आमच्या वेअरहाऊसमधून नाशिकच्या वेअरहाऊसमध्ये जात होती. त्यांच्या CPT टाईम म्हणजेच गाडी सोडण्याचे टाईम 12:15 होते, परंतु त्या दिवशी लोड नसल्याने गाडी लवकरच सोडून दिली होती. आमचे ॲमेझॉनचे वेअरहाऊस हे फडक्यामध्ये वाशिरे नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये आहे. तेथून कसारा घाटामध्ये जाण्यासाठी 2.25 तास ते 2 तासांचा कालावधी लागतो. रात्रीचे सुमारे 1:30 ते 1:45 वाजले होते. संजय पाटील आणि त्यांच्यासोबत असणारा त्यांचा सहकारी रवी 19 ते 20 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी कसारा पार करून त्यांची 32 फुटाची ट्रक हळूहळू कसारा घाटाचा तो चढा चढत होती. दिवसा झाडांच्या हिरवळीने आणि दरीखोऱ्यांनी तो मनाला मोहून टाकणारा घाट रात्रीच्या काळोख्यात मनात भीतीचे घर निर्माण करत होता. आणि त्यात आज अमावस्या असल्याने आकाशामध्ये चंद्रही दिसत नव्हता. संपूर्ण चारीकडे काळोख्याचे साम्राज्य होते. हळूहळू त्यांचा प्रवास चालू होता. ट्रकच्या साऊंड टेपमध्ये त्यांनी सो गया ये जहा, सो गया आसमा हे गाणं लावलं होतं आणि त्या गाण्याच्या नादामध्ये त्या दोघांचा कसारा घाटाचा प्रवास चालूच होता. थोड्या वेळाने घाटाचा चढा संपून सपाट भाग लागला होता. तोच रवी संजय पाटलांना म्हणाला, अहो पाटील साहेब, आता थोड्या वेळ गाडी थांबवा, मला जरा लघवीला आली आहे, मी लघवी करून येतो थोड्या वेळात लगेच. संजय पाटलांनी सुद्धा लगेच गाडी एका रस्त्याच्या बाजूला लावली. गाडी थांबल्यानंतर दोघेजणे खाली उतरले. रवी लघवी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या छोट्या झाडांच्या मागे गेला आणि लघवी करू लागला. लघवी करून झाली आणि तो परत जाण्यासाठी मागे वळालाच होता की इतक्यात त्याच्या कानावरती एक भयानक आवाज आला. जणू कोणीतरी बाई इवळत होती. त्याने तो आवाज कसला आहे हे ऐकण्यासाठी त्या आवाजाच्या दिशेने तो पुढे जाऊ लागला. इकडे संजय पाटील सिगरेट ओढत रवीची वाट पाहत होते. रवी थोडा पुढे गेलाच होता की त्याला समोरील असणाऱ्या झुडपांमध्ये थोडीशी हालचाल जाणवली. रवी पहिल्यांदा तर घाबरला, परंतु थोडी हिंमत करून तो हळूहळू पुढे जाऊ लागला. पुढे त्याला झुडपामध्ये एका लाल रंगाच्या कपड्यासारखे काहीतरी दिसले. ते नेमके काय आहे हे पाहण्यासाठी तो थोडा अजून पुढे गेला तर समोरचे दृश्य पाहून
तो अचानक दचकला. रवीला दिसले की एक वयस्कर म्हातारी, जिचे वय 70-80च्या घरात असेल, तिच्या कपाळावर लाल भडक कुंकू होते आणि संपूर्ण चेहऱ्यावर रक्तांच्या धारा वाहत होत्या. रवीने जे लाल रंगाचे कापड पाहिले होते ते म्हणजे त्या वयस्कर म्हातारीने लाल रंगाचे लुगडे घातले होते. परंतु तिची ही अवस्था पाहून रवी खूप घाबरून गेला होता. तो त्या म्हातारीला विचारू पाहत होता की कोण तुम्ही आणि इथं कशा. परंतु जेव्हा त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे जात होती तेव्हा त्याच्या काळजाचे पाणीच होत होते. इतक्यात ती म्हातारी विचित्र आवाज करत किरंजू लागली आणि तिचा एक हात असा वरती करून रवीकडे पाहत होती की जसं काही ती रवीला मदतीसाठी बोलवत होती. परंतु रवी आधीच भित्रा असल्याने तो त्या म्हातारीच्या जवळ न जाता मागे परत जोरजोरात पळू लागला. परंतु रवी जसा मागे पळण्यासाठी वळालाच होता तसे त्याला जाणवले की त्याचे शर्ट मागून कोणीतरी ओढून धरले आहे. रवीचे काळीज आता मोठमोठ्याने धडकू लागले होते. रात्रीच्या गारव्यातही त्याच्या अंगास घाम फुटला. रवी हळूहळू मागे वळून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने कशी तरी हिंमत करून मागे पाहिले तर त्याला दिसले की जवळच्या एका काटेरी झुडपामध्ये त्याचे शर्ट अटकले होते आणि त्याची नजर त्या पडलेल्या म्हातारीकडे सुद्धा गेली तर तीही तिथेच पडून होती आणि तिचा तो कापणारा हात अजूनही रवीला बोलवण्यासाठी हालत होता. रवी पुन्हा घाबरला आणि घाईघाईने ते शर्ट त्या झाडातून खेचून काढले आणि पुन्हा तो ट्रकच्या दिशेने धावत सुटला. रवीने पळताना हेही पाहिले नाही की तो रस्ता झाडाझुडपांचा आणि काट्याकुट्यांचा आहे. त्याला पटकन इतकेच वाटत होते की लवकरात लवकर त्याने ट्रकजवळ जावे. रवी कसाबसा त्या रस्त्यावरती आला आणि पाटलांसमोर येऊन उभा राहिला. रवीला ह्या अवस्थेत पाहून पाटील विचारात पडले आणि त्यांनी लगेचच त्यांच्या हातातील सिगरेट खाली फेकली आणि ते रवीला विचारू लागले, अरे रवी, काय झालं तुला? बरा तर आहेस ना? असा धावत काय येतोय वेड्यासारखा? त्यावर रवी पाटलांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडत होता. परंतु घाबरल्या कारणाने रवीला काहीच बोलता येत नव्हते आणि त्याचे संपूर्ण अंग घामाने भरले होते आणि त्याच्या अंगाचा चळकाप होण्यासही सुरुवात झाली होती. रवीची अवस्था पाहून पाटलांनी लगेच ट्रकमधून पाण्याची बॉटल रवीला आणून दिली आणि ती पिऊन शांत होण्यास सांगितले. रवीने ती पाण्याची बॉटल हातात घेतली आणि घटाघटा प्यायला लागला. आता त्याचा जम जरा कमी झाला होता. त्यावर पाटलांनी पुन्हा त्याला विचारले, आता बरं वाटतंय ना तुला? त्यावर उत्तर म्हणून रवीने फक्त मान हलवून होकार दिला. पाटलाने त्याला पुन्हा विचारले, आता सांग पाहू, काय झाले होते तुझ्यासोबत? इतका पळत पळत का आलास तू इकडे? त्यावर रवीने त्यांना आता थोड्या वेळापूर्वी झालेली सर्व घटना सांगितली. रवीने जे सांगितले त्यावर पाटील विचार करत होते आणि ते रवीला म्हणाले की अरे, हायवेवरती अपघात झाला असावा आणि कोणीतरी चालकाने त्या म्हातारीला जोरदार टक्कर देऊन तसाच निघून गेला असाल. आपण त्या म्हातारीला पाहायला गेले पाहिजे. कदाचित तिला आपल्या मदतीची गरज असेल. रवीला तिथे जाण्याची इच्छाच होत नव्हती. परंतु जे पाटलांनी सांगितले ते खरेही असेल म्हणून रवी त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाला आणि आता त्यांच्यासोबत पाटीलसुद्धा येणार होता. त्यामुळे ते दोघे पुन्हा त्या रस्त्याकडे जाऊ लागले. रवी त्या जागेवरती आला आणि तिथे येऊन तो एकदम गांगारून गेला. रवीने थोड्या वेळापूर्वी ज्या म्हातारीला पाहिले होते ती म्हातारी आता त्याला कुठेच दिसत नव्हती. त्याच्या डोक्यात खूप प्रश्न फिरू लागले. इतक्यात पाटलांनी आवाज दिला आणि रवी एकदम डचकला. अरे रवी, कुठे आहे ती म्हातारी? असे पाटील रवीला विचारू लागले. त्यावर रवी त्याच म्हणाला, अहो, इथेच तर होती ती म्हातारी. समोर हे पहा, माझ्या शर्ट इथं झाडाला फसले होते आणि त्याचे कापडही इथे थोडेसे अटकले आहे. इथे समोरच तर होती, पण आता काय माहिती कुठे दिसत नाही. त्यावर पाटील रवीला म्हणाले, ठीक आहे, आपण थोडे आजूबाजूला शोधू कुठेतरी. कदाचित ती मदतीसाठी इकडे तिकडे घसरत गेली असावा, रस्त्याच्या बाजूस वगैरे. अर्धा तास उलटून गेला परंतु त्यांना ती म्हातारी कोठेच मिळाली नाही. म्हणून त्या दोघांनी पुन्हा जाण्याचे ठरवले. ते दोघेजण मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडामध्ये पुन्हा रस्त्यावरती आले आणि ट्रकच्या दिशेने जाऊ लागले. तोच त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर काही असे दृश्य दिसले की ज्याने त्या दोघांच्या अंगावरती काटा आला.
समोर त्या दोघांना दिसले की त्यांच्या ट्रकपासून अगदी 5 ते 6 फुटांच्या अंतरावरती ट्रकच्या मागच्या बाजूस एक म्हातारी बसलेली दिसली आणि ती हुबेहूब तशीच दिसत होती जसा रवीने तिचे वर्णन केले होते. ती रस्त्यावर खूप भयानक रूपात बसली होती. तिने दोन्ही पाय रस्त्यावरती ठेवले होते आणि गुडघ्यांवरती दोन्ही हात ठेवून त्यांच्यामध्ये तिचे डोके लपवले होते. तिला पाहून लगेच रवी पाटलांना म्हणाला, हीच तर आहे ती जिला आपण शोधत होतो. त्यावर पाटील लगेच म्हणाले, अरे हिची तर अवस्था पाहून वाटत नाही की ही खालून इतर रस्त्यावर चालत येईल म्हणून, तर ही इथे कशी काय आली. पाटलांचे हे म्हणणे ऐकून रवी पाटलांना म्हणाला, अहो पाटील, ही वेळ आता विचार करण्याची नाही. आता आपण पुढे काय करायचं याचा विचार करा. पाटील रवीकडे पाहत बोलू लागले, आपण तिच्या जवळ जाऊन पाहूया. जर खरंच तिला आपली मदत हवी असेल तर. पण इतके बोलून पाटील बोलायचे थांबले. रवीने लगेच पाटलांची शांती तोडत विचारले, पण काय पाटील, तुम्ही गप्प का राहिले. रवीने घाबरत पाटलांना विचारले. रवीच्या चेहऱ्यावरचा घाम आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभाव पाहून पाटलांना रवीची अवस्था कळत होती. पण पुढच्या संकटासाठी त्याने सावध राहावे यासाठी पाटील पुढे बोलू लागले. परंतु आपल्याला सावध राहावे लागेल हे ऐकून रवीचा चेहरा भीतीने पूर्ण उतरून गेला. तो पाटलांना काही विचारणारच इतक्यात पाटलांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. आज आकाशात चंद्रही नाही आहे, म्हणजेच आज अमावस्या आहे. आणि अमावस्या म्हटले की भूताचा फेरा. ह्या दिवशी भूताप्रेतांच्या शक्त्या वाढतात आणि ते शिकारीसाठी बाहेर पडतात. परंतु मी जितका भूतांना मानतो तितकाच माझा देवावरतीही विश्वास आहे. कारण आपण एखाद्याची मदतीच्या हेतूने पुढे जाणार आहोत. तो देव आपल्याला जर पुढे काही संकट असेल तर नक्कीच त्या संकटातून वाचवेल. पाटलांचे बोलणे आणि त्यात भूताप्रेतांचा उल्लेख ऐकून रवी भीतीने हादरून गेला होता. त्याचे मन पूर्ण स्थिर झाले नव्हते आणि त्याला काहीच सुचत नव्हते. पाटील रवीला भानावर आणत म्हणाले, जर तुला भीती वाटत असेल तर तू जा आणि ट्रकमध्ये जाऊन बस. मी बघतो नेमकी काय भानगड आहे ती. परंतु रवी एकटा ट्रकमध्ये सुद्धा जायला घाबरत होता. त्यामुळे तो पाटलांना म्हणाला, नाही, मी पण येतो तुमच्यासोबत. चला आपण जाऊन पाहूया. ते दोघे त्या म्हातारीकडे जाऊ लागले. रात्री तितकी शांतता होती की त्यांच्या चालण्याचा आवाजही त्यांना येत होता. ते दोघे कधी एकमेकांकडे पाहत तर कधी समोर असलेल्या त्या वयस्कर म्हातारीकडे पाहत. असे करता करता भीतीचे एक एक पाऊल टाकत ते दोघे आता त्या वयस्कर म्हातारीच्या अगदी जवळ येऊन पोहोचले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. पाटलांनी मोठी हिंमत करून त्या म्हातारीला हाक मारली, आजी, ओ आजी. परंतु ती म्हातारी जागची हल्लीसुद्धा नाही. हे सगळं पाहून तर त्यांना अजूनच भीती वाटू लागली आणि पाटलांनी थोडे जवळ जाऊन त्या म्हातारीच्या हातावरती हात लावून तिला हळूवार हलवत पुन्हा आवाज दिला. यावेळेस मात्र त्या म्हातारीच्या शरीरामध्ये हालचाल होऊ लागली आणि तिने तिची मान हळूहळू वर करण्यास सुरुवात केली. तिची मान जेव्हा वरती झाली तेव्हा पाटलांचे डोळे उघडेचे उघडेच राहिले आणि पाटील फक्त पाहतच राहिला. पाटलांना ज्या गोष्टीची शंका होती तीच गोष्ट घडली होती. ती म्हातारी नसून एक वाईट शक्ती होती. तिच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण पांढरा रंग दिसत होता आणि बाकीचा चेहरा काहीच समजत नव्हता. तिचा चेहरा जणू काही मोठ्या वजनाने दबला गेला असावा आणि संपूर्ण लाल रक्त तिच्या चेहऱ्या वाटून वाहत होते. इतक्यात ती कुठलाही आवाज न करता हसू लागली. ते दृश्य इतके हृदय हेलावून टाकणारे होते की रवीने जेव्हा त्या म्हातारीस पाहिले तेव्हाच तो दाचखीळ बसून जमिनीवरती कोसळला. पाटलांना मात्र या सर्वाची काहीच खबर नव्हती आणि हे सर्व होत असताना पाटलांची नजर त्या म्हातारीच्या पायांकडे गेली तर पाटील रचकून उठले. तिचे पाय उलटे दिशेने फिरलेले होते. पाटलांना आता पुढे काय करावं काहीच सुचेना. काळोख्यात न्हाळलेली रात्र, त्यात रातकिड्यांचा आवाज आणि संपूर्ण आजूबाजूचा अंधार. उजेड होता तो फक्त मोबाईलचा आणि त्या उजेडामध्येही त्या म्हातारीचे लाल लुगडे आणि तिचा तो रक्ताने भरलेला चेहराच दिसत होता. पाटील भानावरती आल्यावरती त्यांनी रवीला मागे पळून जाण्यासाठी इशारा करावा म्हणून मागे वळून पाहिले तर पाटलांना अजूनच हादरा बसला. पाटलांना रवी कुठेच दिसला नाही
पाटलांनी त्यांच्या मोबाईलचा उजवीकडे डावीकडे मारला, परंतु रवी त्यांना कुठेच दिसला नाही. पाटलांनी पुन्हा त्या म्हातारीकडे पाहिले तर आता ती म्हातारी रस्त्यावरती झोपली होती आणि तिचे ते हात आणि उलट्या पायाने ती सरपटत पाटलांच्या जवळ येत होती. हे सगळं पाहून पाटील आता संपूर्ण हादरून गेले. त्यांच्या दिमागाने काम करायचे बंद केले आणि त्यांचा मेंदू सुन्न झाला. परंतु असेच उभे राहून तिच्याकडे पाहत उभे राहिले तर ती आपल्यावरती झडप घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाटलांनी ट्रकमध्ये जाण्याचे ठरवले. जसे पाटील मागे पळण्यासाठी फिरले तसेच त्यांचा पाय कशाला तरी लागून ते खाली रस्त्यावरती पडले. पाटील खाली पडल्यावरती त्यांच्या हातातील मोबाईल पडला आणि त्या मोबाईलचा उजेड रवीच्या चेहऱ्यावरती पडला. हे पाहून पाटलांना समजले की रवी खाली जमिनीवरती पडला आहे, त्यामुळे तो त्यांना तेव्हा दिसला नसावा. पाटील लगेच हडबडीने उठले आणि त्यांनी त्यांचा मोबाईल खिशात ठेवला आणि रवीला दोन्ही हाताने उचलून ट्रकच्या दिशेने पळत सुटले. पळता पळता पाटील मधून मागे वळून पाहत होते तर ती म्हातारी अजूनही हळूहळू सरपटत त्यांच्या मागेच येत होती. आणि अखेरीस पाटलांनी ट्रकचा दरवाजा उघडून रवीला सीटवरती बसवले आणि तसेच ते खाली न उतरता आतमधील सीटवरूनच ड्रायव्हर सीटवरती बसले आणि त्यांनी ट्रकचे दरवाजे आणि खिडक्या सगळे बंद केले आणि ट्रकला सेल्फ देण्यास सुरुवात केली. परंतु काय झालं काय माहीत, ट्रक चालूच होत नव्हता. पाटलांनी ट्रकला 3-4 वेळेस स्टार्टर दिला, परंतु ट्रक चालूच होत नव्हता. पाटलांचे हृदय आता धडधड करत होते. पाटलांना त्या अंधारात काय करावे काहीच कळत नव्हते. एकतर घाटाचा रस्ता आणि त्यात अशी वाईट शक्ती त्यांच्या मागे पडली होती. त्यात पाटलांना रवीचा थोडासा आधार होता, परंतु रवीही बेशुद्ध होऊन पडला होता. पाटलांनी शेवटी हार मानून त्यांचे डोळे बंद केले आणि डोके स्टेअरिंगवरती ठेवले. त्यांनी त्यांच्या कुलदैवताचे नाव घेतले. देवा, तूच काहीतरी मार्ग काढ रे या संकटातून काही. आणि पुन्हा ट्रकला स्टार्टर दिला आणि चमत्कारच झाला जणू. पाटलांचा ट्रक लगेच चालू झाला. पाटलांच्या कुलदैवतांनी त्यांचे ऐकले होते. परंतु जसा ट्रक चालू झाला आणि ट्रकच्या हेडलाईटचा फोकस रस्त्यावरती पडला तसेच पाटलांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. जी म्हातारी इतका वेळ सरपटत पाटलांच्या मागे येत होती तीच आता ट्रकच्या अगदी समोर बसली होती. पाटलांनी एक क्षणभर विचार केला आणि पुन्हा कुलदेवतांचे नाव घेऊन डोळे बंद करून क्लच सोडला आणि ट्रक त्या म्हातारीच्या अंगावरती चढवला. 1-2 सेकंड पुढे गेल्यावरती पाटलांनी बॅक मिररमध्ये पाहिले तर त्यांना मागे रस्त्यावरती काहीच दिसले नाही. पाटलांनीही जास्त विचार न करता फक्त घाट लवकरात लवकर संपावा म्हणून वेगाने ट्रक चालवू लागले. थोड्याच वेळात घाट संपला आणि घोटी हे शहर लागले. हायवेच्या बाजूस पाटलांना एक हॉस्पिटल दिसले आणि पाटलांनी ट्रक हॉस्पिटलच्या समोर नेऊन थांबवला आणि रवीला तेथे ॲडमिट केले. रवीची परिस्थिती नॉर्मल असल्याचे ऐकून पाटलांनी सुटकेचा श्वास घेतला. रवी खाली कोसळला होता म्हणून रवीच्या डोक्याला थोड्याफार प्रमाणात मार बसला होता आणि नर्स त्याची ड्रेसिंग करत होती. तोपर्यंत पाटील बाहेरच्या खुर्चीवरती बसून वाट पाहत होते. तिथे एक न्यूजपेपर त्यांनी हातात घेतला आणि वेळ घालवण्यासाठी ते न्यूजपेपर वाचू लागले. पाटलांची नजर एका ठळक बातमीवरती येऊन थांबली आणि पाटील स्तब्ध झाले. हेडलाईन होती, कसारा घाटात एक ट्रक ड्रायव्हरने एका 90 वर्षाच्या स्थानिक म्हातारीला चिरडले. आता पाटलांच्या लक्षात आले की कदाचित ही तीच म्हातारी असावा जिच्या आत्म्याला अजूनही मुक्ती भेटली नसावा आणि त्याचमुळे ती अजूनही तिचा आत्मा तिथेच भटकत असावा. तर असा आहे हा कसारा घाट, जितकाच सुंदर तितकाच भयानक सुद्धा. ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि तुमच्याकडेही अशा जर भूतांच्या अनुभवाच्या कथा असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा निरोप घेण्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. मित्रांनो, एक 10 ते 15 मिनिटाची गोष्ट तयार करण्यासाठी खूप वेळ आणि खूप मेहनत लागते. त्यात काम करून हे सगळं करणं म्हटलं तर खूपच कठीण. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. आम्ही अशाच प्रकारच्या भयकथा तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ.